मुंबईमध्ये सध्या आपण आहोत। एका बाजूला बीएमसी आहे, इथे मुंबई महापालिकेचं हे ऑफिस आहे आणि त्याच्याच मागे आझाद मैदान आहे आणि इकडे तुम्ही माझ्या मागे एक्झॅक्ट बघत असाल, हा सीएसएमटी स्टेशन समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशन समोरचं हे सगळं चित्र आहे। इथं मराठा आंदोलकांनी जवळपास मागच्या 2 तासांपासून हा सगळा चक्काजाम केलेला आहे। सगळ्या गाड्या इथं थांबलेल्या आहेत। तुम्ही मागे जर बघाल तर जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत या सगळ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। दूरपर्यंत बेस्टच्या बसेस असतील, टॅक्सी असतील, इथल्या स्थानिक नागरिकांचे जे वाहनं असतील, हे वाहनं सगळे अडकलेले आहेत। आणि समोर या चौकात अगदी मधोमध दक्षिण मुंबईचा महत्वाचा हा सगळा भाग आहे आणि याच भागामध्ये, याच चौकामध्ये इथं या आंदोलकांनी सगळा चक्का जाम केलेला दिसतोय। आता इथं वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात आहेत, हलगी वाजवून तिथं मराठा आंदोलक नाचतायत, काही जण सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत, निषेध केला जातोय। मागणी एकच आहे, मागच्या 2 वर्षांपासून हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात एकच मागणी आहे, मराठा आरक्षणाची। आणि या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे सगळे आंदोलक राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, विशेषतः मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यांमधून हे सगळे लोक इथं आलेले आहेत। आता या लोकांचा कालपासूनचा आपण सगळा हा दिनक्रम जर पाहिला तर नवी मुंबईतून हे लोक इकडे आले, ईस्टर्न फ्रीवेनं त्यांना मध्ये परवानगी देण्यात आली। त्यानंतर या लोकांनी आझाद मैदान गाठलं। आझाद मैदानाच्या जवळपास 4ही बाजूंना आता सगळे मराठा बांधवांचे, मराठा आंदोलकांचे हे असे सगळे वाहनं थांबलेले आहेत। या वाहनांमध्येच त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था केलेल्या होत्या आणि त्याच सगळ्या वाहनांच्या माध्यमातून, त्याच सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून या लोकांनी इथंच आपला डेरा जमवला असं म्हटलं तर हरकत ठरणार नाही। कारण हा सगळा जो परिसर तुम्ही बघताय आता दूरपर्यंत, जवळपास याच्या पलीकडं, इथून पलीकडं 1 किलोमीटर पर्यंत हे सगळे मराठा बांधव असे थांबलेले आहेत। आणि दुसऱ्या बाजूला आझाद मैदानात सुद्धा मनोज जरांगे बसलेले आहेत, उपोषण सुरू आहे आणि तिथं सुद्धा कित्येक मराठा बांधव जे आहेत ते तिथं उपस्थित आहेत, तिथं बसलेले आहेत। काल दिवसभर पाऊस सुरू होता, आज सकाळी सुद्धा पाऊस होता। पडत्या पावसामध्ये इथं सगळे आंदोलक बसलेले आहेत। तुम्ही माझ्या मागे जर बसले, ते आंदोलकांनी त्यांच्या काल ज्या ओल्या झालेल्या गाद्या होत्या त्या गाद्या तिथं वाळत टाकलेल्या आहेत आणि त्याच सगळ्या परिस्थितीमुळे आपल्याला हे लक्षात येत आहे की मराठा आरक्षणाची ही जी मागणी आहे ही किती गांभीर्यानं हे सगळे लोक करतायत। सरकारकडून काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे। पण कालपर्यंत किंवा काल महिनाभराचा काळ, 2 महिन्याचा काळ जर आपण पाहिला तर विशेष प्रयत्न सरकारकडून झालेले दिसलेले नाहीयेत आणि त्याचाच परिणाम हळूहळू असा होतोय की आंदोलक आणि सरकारमधला संवाद तुटत जातोय आणि तो संवाद होत नसल्यामुळं दुसरीकडं या आंदोलकांचा रोष वाढत चाललाय, यांच्यातली जी आक्रमकता आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या समोरच्या चक्काजाम मधून किंवा या सगळ्या जे धरणं आंदोलन सुरू केलंय किंवा जो ठिय्या मांडलेला आहे याच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय। हा मुंबई महापालिकेची इमारत आहे, ही इमारत दाखवा कॅमेरामॅनला सांगतो। अत्यंत ऐतिहासिक हा सगळा परिसर आहे। दक्षिण मुंबई ज्याला म्हणतो आपण, दक्षिण मुंबई जी ब्रिटिश एरापासून सगळं इथं एस्टॅब्लिशमेंट आहेत, ती ही मुंबई आहे आणि ही मुंबई जाम करणं, ही मुंबई ठप्प करणं, यापूर्वी फक्त जर आपण राजकीय दृष्ट्या विचार केला तर शिवसेना प्रमुख, शिवसेना ज्यांनी निर्माण केली त्या बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवलं होतं आणि त्यानंतर हे सगळं चित्र आता या मराठा आंदोलनात दिसतंय। आजूबाजूचा परिसर जरी थोडा मोकळा असला तरी हा जो सगळा टाउनचा जो एरिया आहे, जो मुख्य महत्वाचा भाग मानला जातो, या सगळ्या भागामध्ये कुठेतरी वाहतूक जी आहे ती कित्येक दिवसांपासून खोळंबलेली दिसते, कित्येक तासांपासून खोळंबलेली दिसते। आता हळूहळू मुंबई पोलिसांनी या आंदोलकांना विनंत्या करत, या आंदोलकांच्या विनवण्या करत इथं ही ट्रॅफिक सोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर आता पोलीस हळूहळू ही वाहनं पुढे घ्यायला लावतायत। ही वाहनं पुढे घेतली जाणार आहेत आणि हा चौक मोकळा करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे। आता तुम्ही दुसऱ्या बाजूला जर बघत असाल, रस्त्याच्या एका बाजूला आंदोलक तसेच बसून आहेत, पण ही जी बाजू आहे ही आता पोलीस सध्या मोकळी करण्याचा प्रयत्न करतायत। आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या गर्दीमध्ये आपल्या घोषणा देत आहेत, नाचतायत। मागणी एकच आहे, मराठा जडणघडणीसाठी हे सगळं आम्हाला करायचं आहे आणि आमचा एकच हेतू आहे, तो म्हणजे इथून आरक्षण घेऊन जाण्याचा, असं हे मराठा बांधव स्पष्ट सांगतायत। काल या उपोषणाला सुरुवात झाली, काल 29 तारखेला हा पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे। हा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे
कोर्टानं आझाद मैदानावरची जी परवानगी होती ती वाढवून दिलेली आहे आणि आज दिवसभर परवानगी असणार आहे, पण पुढे काय होणार, आज संध्याकाळनंतर काय घडामोडी होणार ते महत्वाचं असेल. मनोज जरांगेंच्या उपोषणाची आता त्यांच्या शरीरातले त्राण कमी होत जाणार आहे, ते बोलणं कमी करतील हळूहळू आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला ते बोलणं कमी करतात त्यावेळेला या आंदोलकांची आक्रमकता वाढत जाते. हे आंदोलन कुठेतरी चिघळू शकतं अशी सुद्धा परिस्थिती आहे. पोलिसांचा फौजफाटा मोठा आहे, प्रशासनाची तयारी मोठी आहे, पण दुसरीकडे त्या आंदोलकांचा संतापही तेवढाच आहे. काल दिवसभर या सगळ्या आंदोलकांना जेवण भेटलं नाही म्हणतायत ते. आता त्यांना आज बऱ्याच ठिकाणून जेवण आलेलं आहे, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी वॉशरूमच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि याचाच रोष हळूहळू सरकारच्या विरोधात दिसत होता. काही असतील, वेगवेगळ्या खाण्यापिण्याचे स्टॉल असतील, हे सगळे स्टॉल काल बंद ठेवण्यात आले होते. त्याचे प्रशासकीय कारण काही वेगळे असतील, कदाचित गर्दी होऊ नये, झुंबड उडू नये म्हणून हे सगळे बंद केलेले असतील, पण आंदोलकांमध्ये याचा राग दिसत होता. आणि त्यानंतर आता आज बऱ्याच भागांमधून मुंबईच्या बाहेरून काही ठिकाणी जेवण आलेलं दिसतंय. या सगळ्या आंदोलकांना खिचडी असेल, वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील, ते आलेले दिसत आहेत. बऱ्याच जणांनी आपली व्यवस्था जी आहे ती घरून करून आणलेली आहे. हे लोक त्याच जिद्दीनं आलेले आहे की मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. काल मनोज जरांगे यांनी बोलताना एक लाईन वापरली की ही आता शेवटची फाईट असणार आहे. मनोज जरांगेंनी 3 या आंदोलनाच्या शक्यता सांगितल्या. एकतर माझा मृत्यू होईल उपोषण करून करून, दुसरं म्हणजे सरकार मला गोळ्या घालून मारेल आणि तिसरं म्हणजे आम्ही आरक्षण घेऊन वापस जाऊ. या 3च गोष्टी होऊ शकतात असं मनोज जरांगे म्हटलेले आहेत. मी कॅमेरामॅनला विनंती करेल, या सगळ्या गाड्या दाखवा, ही सगळी गर्दी दाखवा. मुंबईमध्ये हे असं चित्र हे तुम्हाला नेहमी बघायला मिळणार नाही. एखादं फार मोठं आंदोलन असतं त्याच वेळेला आझाद मैदानच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर ठप्प होऊ शकतो. मागच्या बाजूला बघा, दूर दूरपर्यंत जेवढं तुम्ही मागे बघाल तेवढा सगळा हा परिसर सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे. गाड्या थांबलेल्या आहेत, पासून थांबलेल्या नाहीयेत. आणि आता एकूण ही सगळी परिस्थिती पाहिली तर पुढच्या काही तासांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये महत्वाचं म्हणायचं सरकार काय प्रतिक्रिया देतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील, ते या सगळ्या घडामोडींवर कुठेतरी संवाद या आंदोलकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये अभाव दिसतोय. काल मनोज जरांगेंना ज्या वेळेला विचारण्यात आलं की तुम्ही सरकारशी संवाद साधणार का, त्यांनी स्पष्ट सांगितलं संवाद त्यांनी साधायचा आहे, आम्ही मागणी करायला आलेलो आहे. त्यामुळे आता सरकार काय संवाद साधणार, एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी सरकार दाखवणार का? कारण हे आंदोलन ज्या पद्धतीनं डेड एंडला जर गेलं तर तिथं कुठंतरी संवादाचा अभाव निर्माण झाला तर त्याचे परिणाम हे गंभीर होऊ शकतात आणि याचीच प्रचिती आता मुंबईमध्ये आपल्याला दिसते. आझाद मैदानाच्या आजूबाजूचा हा जो परिसर आहे हा जवळपास 2 तासांपासून आज सकाळपासून जाम आहे. काल सुद्धा दिवसभर अशीच परिस्थिती होती. काल पाऊस होता, पण पडत्या पावसात सुद्धा हे सगळे आंदोलक इथेच उभे होते, इथेच त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा सुरू होत्या, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे हलगीवरती ते जल्लोष करत होते. आम्ही मुंबई गाठली याचा त्यांना आनंद होता. त्यांच्यावर ज्या वेगवेगळ्या टीका करण्यात आलेल्या होत्या त्याला उत्तर दिल्याचं त्यांच्या भावना होत्या. मनोज जरांगे यांनी तर थेट सांगितलं की ज्या मुंबईमध्ये आम्हाला पाय ठेवू देणार नाही असं म्हणत होते, त्याच मुंबईमध्ये आम्ही पायही ठेवला आणि मांडी सुद्धा घातली असं मनोज जरांगेंनी काल सांगितलं. आता हे पाहणं महत्वाचं आहे या घडीला की आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो किचकट आहे, कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागणार आहे. पण हेच सगळं मागच्या 2 वर्षांपासून सुरू आहे. मग तेव्हा या सगळ्या गोष्टी सरकारने का नाही केल्या? जे स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे 10%, ते कोर्टात टिकणार नाही या भावना या सगळ्या मराठा आंदोलकांच्या आहे. त्यामुळे आम्हाला जर आरक्षण हवंय, आम्हाला जर आरक्षण पाहिजे तर ते फक्त आणि फक्त ओबीसीतून पाहिजे, हीच मागणी आंदोलकांची आहे. आता ही मागणी कितपत सरकार मान्य करू शकतं, या मागणीवर सरकार कितपत विचार करणार आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून दुसरा काही सुवर्ण मध्य काढला जाऊ शकतो का? कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जेव्हा या आंदोलनाबद्दल आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेबद्दल बोलत होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की ओबीसीतून हे आरक्षण देता येणार नाहीये, ओबीसी बांधवांचं आरक्षण घेऊन आम्ही ते देऊ शकणार नाहीये. एकनाथ शिंदेची सुद्धा तीच लाईन दिसली. मग मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार कोण? आणि जर ते मिळणार नसेल तर या आंदोलकांना कन्व्हिन्स करण्यासाठी सरकारमधून कोण पुढे येणार? सरकारचा कुठला मंत्री आंदोलकांशी संवाद साधणार? यापूर्वी एकनाथ शिंदेचं सरकार असताना आपण जर पाहिलं तर त्यावेळेला
मनोज जरांगे यांच्या भेटीला अनेक नेते येत होते, मंत्री येत होते, निवृत्त न्यायाधीशांच्या समित्या येत होत्या, पण या वेळेला या आंदोलनात अजून तरी सरकारच्या माध्यमातून कोणी पोहोचल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे आता हे आंदोलन पुढे पुढे तीव्र होत जाणार का? सरकार या आंदोलनाला जी परवानगी मिळते ती परवानगी पुढे सतत देत राहणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? महाराष्ट्रभरातल्या या सगळ्या आंदोलकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि या आंदोलनाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही त्यासाठी लोकमतला सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन हर्ष सोबत सुधीर काकडे, आझाद मैदान, मुंबई.